माळशिरस तहसील कार्यालयासमोर मविसेचे आंदोलन। पुरंदावडे मधील खडी क्रशर व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी। मौजे पुरंदावडे तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय गट नंबर 65 मधील जमिनीत अतिक्रमण करून खडी क्रशर चालू असल्यास तो सील करण्यात यावा आणि संबंधित खडी क्रशर चालकावर व सदाशिवनगरचे मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयासमोर बेमुदत तीव्र स्वरूपात आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे, राज्य संपूर्ण प्रमुख बाळासाहेब कांबळे, बापूसाहेब वाघमारे, मारुती साठे, रामा साठे, रफिक सय्यद, किरण खंडागळे उपस्थित होते। केलेली नाही, त्यामुळे आज 1 जानेवारी 2025 रोजी पुन्हा आम्ही या ठिकाणी तहसील समोर आंदोलन आयोजित केलेले आहे। जोपर्यंत या अनधिकृत खडी क्रशरवरती व या खडी क्रशरला पाठीशी घालणाऱ्या मंडल अधिकाऱ्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं माळशिरस तहसीलवरती आंदोलन चालू राहील। पुरंदावडे मधील खडी क्रशर व मंडळ अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी। मौजे पुरंदावडे तालुका माळशिरस येथील ग्रामपंचायत मालकीच्या शासकीय गट नंबर 65 मधील जमिनीत अतिक्रमण करून खडी क्रशर चालू असल्यास तो सील करण्यात यावा आणि संबंधित खडी क्रशर चालकावर व सदाशिवनगरचे मंडल अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तहसील कार्यालयासमोर बेमुदत तीव्र स्वरूपात आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे, राज्य संपूर्ण प्रमुख बाळासाहेब कांबळे, बापूसाहेब वाघमारे, मारुती साठे, रामा साठे, रफिक सय्यद, किरण खंडागळे उपस्थित होते। संबंधित विषयासंदर्भात 18122024 अन्वये मंडळ अधिकारी सदाशिवनगर यांच्याकडे माळशिरस तहसील कार्यालयामार्फत चौकशी कामी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा तक्रार अर्ज पाठवण्यात आला होता आणि चौकशी करण्याचे आदेश दिले होते, मात्र संबंधित मंडल अधिकारी यांनी 26/1/2024 पर्यंत कोणत्याच प्रकारची कार्यवाही केली नाही। त्या निषेधार्थ आणि संबंधित मंडळ अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माळशिरस तहसील कार्यालय समोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने शासकीय वेळेमध्ये बेमुदत तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले आहे। MH न्यूज साठी शौकत पठाण, माळशिरस।